नमस्कार. आज आपण बघणार आहोत वजडी. तर त्यासाठी मी इथं अर्धा किलो वजडी घेतलेली आहे. ती स्वच्छ साफ करून घेतली. आता मी त्याच्यामध्ये मीठ टाकलं. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाका. हळद, आता हे मिक्स चांगल्या प्रकारे मिक्स करून बाजूला ठेवून देते. आता एका कुकर मध्ये तेल टाकून घेतलं. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कांदा चांगला परतून घेते. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. कमी गॅसवरच कांदा परतवायचा. आता कांदा चांगला माझा तळून झालेला आहे. आता त्यामध्ये ही पेस्ट टाकते. हे अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबऱ्याची पेस्ट आहे, ती टाकून घेतली. आता त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते. पेस्ट चांगली परतवल्यानंतर त्यामध्ये हे मिक्स केलेली वजडी ही टाकून घेते. आता वजडी चांगली तेलामध्ये मिक्स करून घेते. चांगल्या प्रकारे मिक्स झाले. आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर पुन्हा एकदा मिक्स करून घेते. आता मिक्स झाली. त्यावर मी एकदा प्लेट ठेवून घेते आणि त्याला आंगचं पाणी सुटू देते. 5 मिनिट झाल्यानंतर मी प्लेट काढून बघते तर त्यामध्ये पाणी सुटलं. आता त्याला मिक्स करून घेते. तुम्ही बघू शकता त्याला आंगचं पाणी सुटलेले. आता त्यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं. आपल्याला किती पाणी रस्सा पाहिजे त्या पद्धतीने एकदा मिक्स करून घेते. चांगली उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेणार आहे. कुकर थंड झाल्यानंतर वजडी शिजली का नाही बघून घेते. चांगल्या प्रकारे शिजलेली आहे. आता फोडणी देते भाजीला. त्यासाठी मी इथं घेतलेली हळद, घरगुती काळा मसाला, हे वाटण करून घेतलेले कांदा, खोबरं, अद्रक, लसूण ते चांगलं भाजून मिक्सरमध्ये त्याचं वाटण करून घेतलं. आता इकडे हळद, घरगुती काळा मसाला, गरम मसाला आणि लाल तिखट. आता कढईमध्ये तेल टाकून घेते.
तेल तुम्ही तुमच्या अंदाजे टाका. त्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून घेते आणि कमी गॅसवर हे चांगलं परतून घेते. गॅस कमीच ठेवायचा आणि चांगलं तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं. चांगलं परतून झालेलं आहे. आता त्यामध्ये हळद, लाल तिखट तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे टाका. हे घरगुती काळा मसाला. जरी कोणाला माझा घरगुती काळा मसाल्याची रेसिपी बघायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. गरम मसाला. आता चांगलं मिक्स करून घेते. त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले. आता त्यामध्ये वजडी टाकून घेते आणि त्यात रस्सा वाढवण्यासाठी मी गरम पाणी करून घेतलेले. मसाल्यामध्ये कधी पण रस्सा भाजी करायची असेल तर गरमच पाणी वापरायचं. आता त्यात आपल्या अंदाजानुसार पाणी टाकलेले. मिक्स करून घेतलं. आता एका प्लेटमध्ये मी येसूर आहे, यानं भाजी घट्ट होते. आता त्यामध्ये जरासं कोमट पाणी टाकून त्याला मिक्स करून घेतलेले. त्याला दुसऱ्या सेपरेट प्लेटमध्येच मिक्स करून घ्यायचं. जर आपण रश्श्यामध्येच टाकलं तर त्याच्या गुठळ्या तयार होतात. आता त्या प्लेटमध्ये थोडंसं तेल घेऊन मिक्स करून भाजीत टाकलेले. यानं भाजी दाटसर व घट्ट होते. आता कमी गॅसवर मी याला उकळी येऊ देते. तुम्ही बघू शकता उकळी यायच्या आधीच त्याला किती छान तर्री आलेली आहे. आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आणि भाजी सर्व करते. माझी रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की